हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही विविध प्रश्न मांडलेले आहेत. पहिल्यांदाच महाराष्ट्रासाठी एम्सचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. खास करून मराठवाड्यासारखा मागास भाग आहे त्यामध्ये तुम्ही एम्स मागितलेला आहे. काय सांगता? मराठवाड्यामधले अनेक पेशंट दुर्धर रोगाने आजारी होऊन त्यांना हैदराबाद, नागपूर, मुंबई आणि पुणे अशा ठिकाणी त्यांना शिफ्ट करावं लागतं. टर्शरी केअरची जी ट्रीटमेंट असते किंवा त्यांना प्लेनने उचलून जाण्याच्या संदर्भात जे एअर ॲम्ब्युलन्सची जी सुविधा असते ती आमच्या 8ही जिल्ह्यामध्ये कुठेही नाही आहे. आणि त्या भागामधल्या मेडिकल चिकित्सांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून मी केंद्रीय आरोग्यमंत्री माननीय JP नड्डाजी, अनुप्रिया पटेलजी आणि प्रतापराव जाधव यांच्याकडे मराठवाड्यातल्या नांदेड या आमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये एम्स त्या ठिकाणी स्थापन करावं आणि एम्सची मागणी ही मी तिन्ही मंत्र्यांकडे लावून धरलेली आहे. आणि नांदेडला जर एम्स झालं तर नांदेडच्या माध्यमातून तेलंगणाची सीमा, आंध्राच्या सीमा, कर्नाटकाच्या सीमा आणि आमच्या मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांना एम्सच्या माध्यमातून एक दर्जेदार रुग्णसेवा मिळेल असा आमचा आशावाद आहे. माननीय मंत्र्यांनी त्याच्यावरती आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आमचा दुर्दम्य आत्मविश्वास आहे. कारण केंद्र सरकार जरी समजा नियम असले तरी पण माननीय मोदीजी, माननीय JP नड्डाजी यांच्या मनामध्ये मराठवाड्याच्याबद्दल अतिशय प्रेम आहे. आणि मी माननीय मोदीजींच्या भेटीत त्यांना पण या गोष्टीचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांनी स्पेशल धर्तीवरती एखाद्या राज्यामध्ये दुसरं स्पेशल एम्स देऊ शकता येतं. त्यामुळे मी माझ्या नांदेडसाठी एम्सची मागणी केलेली आहे आणि निश्चितच वर्षभरामध्ये ती एम्सची मागणी मी पूर्ण करून केंद्र सरकारच्या पाठीमागे त्याचा पाठपुरावा करून आणण्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करेन. मराठवाड्याचा विषय निघाला म्हणून प्रश्न विचारतो. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प हा सातत्यानं मराठवाड्याच्या संदर्भात सांगितला जातो. नदी जोड प्रकल्प कानावर पडतो, तर त्याचं स्टेटस काय आहे? सरकार याच्या संदर्भात काय विचार करतं? कारण दोन्हीकडे तुमचं सरकार आहे. माननीय देवेंद्रजींच्या स्वप्नातला आणि त्यांच्यासारखा अभ्यासपूर्ण नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेलं असल्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड जे महाविकास आघाडींनी थांबून ठेवलेलं होतं, जे देवेंद्रजींच्या काळात 2014-2019मध्येच त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, ती महाविकास आघाडीमुळे त्याला खीळ पडला. पण निश्चितच नदीजोड प्रकल्प हा तर देवेंद्रजींच्या मनातला प्रकल्प आहे आणि देवेंद्रजी बोलत नाहीत, करून दाखवतात. त्यामुळे नदीजोड प्रकल्प आणि मराठवाडा ग्रीड हे येत्या 5 वर्षामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात निश्चितच अंमलात आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही महाराष्ट्रातले सगळे खासदार ताकदीने देवेंद्रजींच्या पाठीशी उभे राहू. राज्यामध्ये ठिकाणी रडार जी आहे, डॉप्लर सिस्टीम, ती आता सुरू झालेली आहे. मात्र मराठवाड्यामध्ये अद्यापर्यंत ही सुरू नाही. या संदर्भात तुम्ही काही पाठपुरावा केला? मी राज्यसभेमध्ये हा विषय उचलला. कारण जी घनघोर वर्षा होते, त्यानंतर मुसळधार पाऊस पडतो, वारा येतो, चक्रीवादळ येतं, या संदर्भात अतोनात नुकसान व्हायचं. त्यामुळे मराठवाड्यामध्ये सुरुवातीला ह्या गोष्टी अवघड होत्या. पण मी आमच्या सरकारला विनंती केली, त्या ठिकाणी भूमी अधिग्रहित करून वन विभागाच्या माध्यमातून देखील ज्या ज्या ठिकाणी भूमी अधिग्रहित करून अशा प्रकारचे हवामानाचे जे डॉप्लर रडार आहेत हे मराठवाड्यामध्ये निश्चितच येत्या 6 महिन्यामध्ये स्थापित करण्याचे केंद्र सरकारने संबंधित या अधिकाऱ्यांना, संबंधित मंत्रालयाला आदेश देण्यात आलेले आहेत, जेणेकरून 6 महिन्यात मराठवाड्यामध्ये हवामानाचे डॉप्लर हे रडार चालू होतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे. डॉप्लर सिस्टीम असो, नांदेडचं एम्स असो, नदी जोड प्रकल्प असो किंवा वॉटर ग्रीड प्रकल्प असो, हे प्रश्न तुम्ही मांडतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने बेरोजगारीची समस्या आहे, त्याबरोबर अलीकडच्या काळात ज्या समस्या परिस्थिती निर्माण झाली, बीडचा प्रश्न असो, या प्रश्नावरती येथे मात करता येईल असं तुम्हाला वाटतं? 100% मात करता येईल. कारण काय की आमच्या गावापर्यंत विकासाच्या योजना पोहोचण्याकरता मी अजून एक तुमच्या माहिती सांगतो की मी कालच माननीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि चंद्रशेखर पेम्मासानी यांच्याकडून एक मागणी महाराष्ट्रासाठी मी मंजूर करून घेतली. ती मागणी आहे 25,000 ग्रामपंचायतीमध्ये 4G कनेक्टिव्हिटी चालवणार, ब्रॉडबँड चालवणार, जेणेकरून आमच्या सगळ्या ग्रामपंचायती ऑनलाईन होतील, भ्रष्टाचार बंद होईल आणि ग्रामपंचायतीमधल्या सगळ्या तरुणांना रोजगार मिळेल, ते सुशिक्षित होतील आणि गावागावामधले जे तरुण आहेत त्यांचं प्रबोधन होईल. हे एक मोठं क्रांतिकारक पाऊल
केंद्र सरकारने 4 जानेवारी 2024 या रोजी तो आदेश काढलेला आहे, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या 25,000 ग्रामपंचायती या 4G कनेक्टिव्हिटीने जोडल्या जातील. हा महाराष्ट्रातला क्रांतिकारक निर्णय आहे. त्याचं क्रेडिट मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींना आणि या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांना देतो. मराठवाड्यामध्ये तुम्ही कॉरिडॉरची माहिती दिली आहे, तशी मागणी केलेली आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये तुम्ही तो मुद्दाही मांडलेला आहे. काय नक्की हा कॉरिडॉर आहे? मुळात असं आहे की अजंता एलोरा केव्ज ह्या सातवाहनकालीन साम्राज्यातल्या गौतम बुद्धाची ती लेणी आहे. विदेशी पर्यटक येतात तिथे. त्या ठिकाणाहून घृष्णेश्वराचं ज्योतिर्लिंग आहे. तिथून तुम्ही गेलं की पुढे लोणारचं सरोवर आहे उल्कापाताचं. पुढे गेल्यावर औंढा नागनाथचं ज्योतिर्लिंग आहे. तिथे देखील लायगोचा प्रधानमंत्र्यांचा प्रोजेक्ट चालू आहे. पुढे गेल्यानंतर गुरु गोविंद सिंगांची समाधी आहे. पुढे गेल्यावर बासरची देवी आहे. तिथं एक हेडगेवारांचं मूळ गाव आहे कंदकुर्ती म्हणून. तिथून आल्यानंतर तुम्ही बिदरला गुरुनानकांचं स्थान आहे आणि एक प्राकृतिक नरसिंहाची गुंफा आहे. तिथून आल्यावर तुळजापूरची आमची देवी आहे. परळी वैजनाथचं ज्योतिर्लिंग आहे. अशा सगळ्या जर गोष्टी एकत्र जोडल्या गेला, बौद्ध, शीख, जैन, हिंदू, आम्ही सर्व सनातन कॉरिडॉरच्या माध्यमातून जो शालिवाहनच्या काळामधला जो मराठवाडा होता, पैठण ही राजधानी होती. त्यामुळे ज्या धर्तीवर प्रधानमंत्र्यांनी काशी विश्वनाथाचं कॉरिडॉर केलं, तसं शालिवाहन, आंबेडकर, गुरु गोविंद सिंगजी, गौतम बुद्ध यांच्या नावाने एक सनातन अशा पद्धतीचं कॉरिडॉर मराठवाड्यात जर निर्माण झालं तर या अविकसित असल्या मराठवाड्यामध्ये पर्यटनाला रोजगार मिळेल, पर्यटनाला चालना मिळेल, बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल आणि दोन्ही विमानतळ हे सुसज्ज अवस्थेमध्ये तयार होतील. विदेशी पर्यटकांना या निमित्ताने येण्यासाठी एक मोठी संधी मिळणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.